नमस्कार मंडळी येणाऱ्या 16 एप्रिलला फुरसुंगी त्या मैदान पार पडणार आहे। मंडळी त्या मैदानामधले आयोजकांनी अशी एक टीप टाकली की त्या मैदानामध्ये फक्त 17 चकड्यालाच परवानगी आहे आणि नाशिक टांग्याला परवानगी नाही। मंडळी हा व्हिडिओ कोणत्याही म्हणजे 17 चकड्यावरती टीका टिप्पणीचा नाही आणि नाशिक टांग्यावरती टीका टिप्पणीचा नाही। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खरंच नाशिक टांग्यावरती अन्याय होतो का, नक्की नाशिक टांग्यामध्ये आणि 17 चकड्यामध्ये फरक काय आहे, नाशिक टांगा जास्त पळतो का 17 चकड्यापेक्षा। म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये भरपूर काही टॉप नामांकित मैदानं पार पडत आहे, पण म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला शंकरपटाचे बैल पाळताना दिसत आहे। म्हणजेच नाशिक हो, छत्रपती संभाजीनगर हो, इकडे शंकरपट होतात आणि छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इकडेच नंदी आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 17 भागामध्ये पळायला येतात आणि चांगल्या प्रकारे पळतात आणि नाव कमावतात। म्हणजे अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये नाव कमावलेले 2 हत्यार म्हणजे लखन आणि देवा यांनी सलग 3 मैदानामध्ये 1 नंबर केला आणि चांगले जोडी पाळतात। मंडळी आता जाणून घेऊया 17 चकड्यामध्ये आणि नाशिक टांग्यामध्ये नक्की बदल काय आहे। मंडळी 17 चकड्यामध्ये आणि नाशिक टांग्यामध्ये काहीच बदल नाही। पाळायचा बदल बघूया, बैल जास्त पाळतात का नाशिक टांग्याला आणि 17 चकड्याला। मंडळी कोणताही बैल जो बैल मैदानामध्ये पळतो ना, तो बैल नक्कीच सर्व टॉपच्या गाड्या मारतो। त्यामुळे नाशिक टांग्यालाही तेवढाच बैल पळतो आणि 17 चकड्यालाही तेवढाच बैल पळतो। पण नाशिक टांग्यामध्ये आणि 17 चकड्यामध्ये एक बदल आहे, तो म्हणजे ड्रायव्हरला बसण्याचा। म्हणजे मंडळी ड्रायव्हर जे आपण आपलं एक सवय असते, आपण आपलं एक टॅलेंट असतं चकड्यावरती बसायचं। मंडळी जे 17 चकड्यावरती बसतात ना, ती जास्त गाडी लॉबी होण्याचे चान्सेस जास्त असतात। म्हणजेच बैल हा आकड्याला म्हणजेच बैल जर सुट्टीचा थरार सुटला, बैल इकडे तिकडे थोडी जातेच गाडी आणि तेवढ्यातच आखडायचं म्हणलं की एका हाताने लवकर बैल आखडत नाही। त्यामुळे 17 चकड्यावरती ड्रायव्हर हा गुडघ्यावरती आणि पंजावरती बसतो, त्यामुळे गाडी आखडायचे चान्सेस 17 चकड्यावरती कमी असतात। आणि नाशिक टांग्यावरती कसं असतं, नाशिक टांग्यावरती इकडून एक टांग आणि इकडून एक टांग मध्ये शीट असतं बसायला आणि पुढून एक सपोर्ट असतं। म्हणजेच ड्रायव्हरला नाशिक टांगा हा चांगला शेप आहे आणि गाडी तेव्हाच कंट्रोल होती नाशिक टांग्यावरती। नाशिक टांग्या जर असला तर गाडी सहसा ही लॉबी होत नाही, कारण की नाशिक टांगा हा ड्रायव्हरसाठी एकदम योग्य आहे आणि नक्कीच नाशिक टांगा हा चांगलाच आहे, कारण की ड्रायव्हरला शेप आहे। पण आपण आपल्या ड्रायव्हरची टॅलेंट असतं आणि ती एक सवय असते। म्हणजे नक्कीच दोन्ही नाशिक टांगाही आणि 17 चकडेही योग्य आहे आणि चांगलेच आहे। फक्त वजनामध्ये थोडा फरक आहे आणि ड्रायव्हरला बसण्यामध्ये थोडासा फरक आहे। मंडळी आता आपण पत्र वाचूया। म्हणजेच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जे शंकरपटामधून 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये बैल पळायला येतात, लखन हो, अर्जुन हो, देवा हो यांच्याकडून जाहीर निषेध यांना विरोध आहे। म्हणजे 17 भागामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नाशिक रिंगीला पळवू द्यायला पाहिजे, असं शंकरपटामधले जयी बैल येतात 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळायला त्यांच्या गाडा मालकांचं म्हणणं आहे। नक्की त्या पत्रामध्ये काय आपण बघूया। जाहीर निषेध लखन देवा अर्जुन या वाघाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मुंबई हलवून सोडली, म्हणून त्यांना नाशिक रिंगी आपली चकडी येथील शर्यतीत पळवणे बंद केली। म्हणजे नाशिक टांग्याचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त कोर्टाचा नियम आहे, मैदानामध्ये हलकी रिंगी पाहिजे बैलांना, आणि जर नाशिक टांग्यामुळे तुमच्या बैलाचा पराभव होत असला तर काय कामाची तुमची लाख रुपयाची बैल। म्हणजे नाशिक टांग्याचं म्हणणं आहे, आमच्या बैलावरती तुम्ही अन्याय करू नका, आमच्या बैलांना म्हणजेच नाशिक रिंगीचा चकडींचा सवय आहे, असं नाशिक टांग्या जे गाडा मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे। आमच्या बैलांना नाशिक टांग्यांचा एक सवय आहे मैदानामध्ये पाळण्याची, त्यामुळे ह्या 17 चकड्याला पाळण्याला थोडा त्यांना अडथळा येईल, असं त्यांचं मत आहे। मंडळी नक्कीच जो बैल पळतो तो कुठेही पळतो। जे शंकरपटामध्ये नाशिक टांग्याला जे बैल पळत होतात त्यांनी 17 चकड्यामध्ये पळवायला पाहिजे, कारण की त्यांना कोणताही अडथळा येणार नाही। जो बैल पळतो तो नक्कीच मैदान गाजवतो। आणि तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका, नाशिक टांग्यावरती खरंच अन्याय झाला का, तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। धन्यवाद, भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये।